चला घ्या, मस्त खाऊन घ्या. गरमागरम इडली बनवलेली आहे. अरे वा, इडली तर छान बनवलेली आहे. मग जेवणाचं काय? जेवण आणि मग हे काय आहे? मग याला जेवण म्हणतात, आता नाश्ता आहे ना. तुम्हाला माहितीये का, ही इडली बनवण्यासाठी मी 2 दिवसापासून राबते. सकाळी तांदूळ टाकले, रात्री दळले आणि आज सकाळपासून मी उठून पटकन आवरून सावरून ते इडली बनवली. तुमचे 5 मिनिटाच्या नाश्त्यासाठी मी इडली बनवू का? मम्मी मला वाटलं तू खरंच म्हटलं नाश्त्यासाठी बनवलेली इडली. मला असं की म्हटलं मस्त आता 1-2 तास नंतर जेवण पण करायला म्हटलं. नाश्ता करण्यासाठी 8 वाजायला उठावं लागतं, असं 12 वाजायला नाही उठावं लागत. हा हे जेवणच आहे. अगं बाई, मग 12ला का असे ना, तू 2ला तर जेवण देऊ शकते ना मला. पण आता तुम्ही उठले उशीर आहे, तर आता काही म्हणजे मी तुम्हाला इडली देऊ, परत अजून स्वयंपाक करू, म्हणजे एवढी मेहनत माझी गेली का? बरं ठीक आहे, आता खावं लागेल, नावेलाज आहे. अरे वा, इडली तर एकदम टेस्टी बनली. पण जर 2 तासात जर तू जेवण बनवलं असतं ना तर अजून मजा आली असती. पप्पा एकदम बरोबर बोलले तुम्ही. बरोबर तर बोलताय पप्पा, काय बघते तू? बस रे, तू नको मध्ये डबुकड्या तोडत जाऊ आणि आमच्या दोघांमध्ये बरोबर भांडण लावतो. कधी एक दिवस माझी बाजू धरून बोलत नाही, पप्पांचीच बाजू धरून बोलतो. भांडण कुठे पप्पा, एकदम जे बोलतायत एकदम बरोबर बोलताय, तेच बोललो मी पण. हा ना, घे गुच्चूप बाई, सर पोट भरून खाऊन घे, नंतर जेवण नको मागू. आता तुम्हाला आहे ना, आता याच्या पुढे कधी इडली बनवणार नाही, भाजी भाकरी ठोकत जाईल आणि देत जाईल जेवण करायला. बस जरा खाऊन घ्या, बस जास्त भांडण लावलं गेलं माझ्याकडनं.